शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी. रात्री 12 वाजेपर्यंत पीक विमा जमा. आज दुपारी 2:30 वाजतापासून 2:30 सरसगट या जिल्ह्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. या जिल्ह्यांमध्ये तर आता सर्वप्रथम यामध्ये पुणे, नाशिक, परभणी, लातूर, बीड, नागपूर, अमरावती तर या जिल्ह्यांमध्ये आज दुपारी 2:30 2:30 वाजतापासून जे की रात्री 12 वाजेपर्यंत पीक विमा इथं शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा होईल. तर आता यवतमाळ, अमरावती, नागपूर, बीड, लातूर, परभणी, नाशिक, पुणे तुम्ही जर या जिल्ह्यांमधून शेतकरी बांधव असाल तर अशा शेतकरी बांधवांना गुड न्यूज. आता यामध्ये कोणत्या पिकाचा पीक विमा इथं तुम्हाला मिळणार आहे? प्रधानमंत्री पीक विमा योजना यामध्ये खरीप आहे, रब्बी आहे. ज्या शेतकरी बांधवांना भरपाई मिळत आहे व ज्या शेतकरी बांधवांना आधी काही पीक विमा आलेलाच नसेल तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तक्रार कशा पद्धतीने तर करायची आहे. 15 दिवसाच्या तुमच्या खात्यामध्ये पीक विमा इथं जमा होईल. तर आता यासाठी आज दुपारी 2:30 वाजल्यापासून पीक विमा रात्री 12 वाजेपर्यंत DBTच्या माध्यमातून पैसे तर जमा होणार आहे. आता यामध्ये कोणाला मिळणार आहे पीक विमा? ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरलेला होता, ज्या शेतकरी बांधवांनी ई-पीक पाहणी केलेली आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, पिकाची नोंद केलेली आहे, तर अशा शेतकरी बांधवांना हा जो पीक विमा आहे यामध्ये खरीप आहे, रब्बी आहे, तर या शेतकरी बांधवांना मिळणार आहे. तर आता खालील जे काही कारणामुळे तुमचा पीक विमा इथं अडकू शकतो. यामध्ये आधार लिंक नाही, बँक खाते बंद आहे, ई-पीक पाहणी केलेली नाही, त्याचप्रमाणे 72 तासाच्या तुम्ही पिकाची तक्रार केलेली नाही. यामुळे तुमचा पीक विमा इथं थांबणार आहे. आता बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स येते, पैसे आले नाही तर काय करायचे आहे? सर्वप्रथम 2 ते 3 दिवस प्रतीक्षा करा, म्हणजे वाट पहा की पीक विमा आला की नाही. तर बँकमध्ये जाऊन चौकशी करा, बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही. कृषी कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करा, पीक विमा प्रतिनिधीशी संपर्क करा. हा जो हेल्पलाईन नंबर दिलेला आहे तुम्हाला 1444714447, तर यावरती कॉल करून तुम्ही तुमच्या पिकाची तक्रार करा की आम्हाला पीक विमा इथं मिळालेला नाही. लेखी अर्ज देऊ शकता. तर लेखी अर्ज कशा पद्धतीने तर करायचा आहे ते सुद्धा इथं मी सांगणार आहे. नाव, गाव, पिकाचे नाव, पॉलिसी क्रमांक. तर आता यामध्ये किती प्रमाणे मिळत आहे? 19,000 पर्यंत इथं मिळत आहे. बीडमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. या जिल्ह्यांमध्ये 17 ते 19,000 रुपये प्रति हेक्टर मिळत आहे. लातूरमध्ये 19,000 रुपये, परभणीमध्ये 12 ते 19,000 रुपये याप्रमाणे मिळत आहे. नांदेडमध्ये 15 ते 19,000 रुपये, हिंगोलीमध्ये 14 ते 19,000 रुपये, उस्मानाबादमध्ये 15,000 रुपये, सोलापूरमध्ये 13 ते 18,000 रुपये, अहमदनगरमध्ये 18,000 पर्यंत. तर याप्रमाणे पैसे इथं मिळत आहे. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथं जमा होतील. यानंतर इथे आपलं पुण्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे, जे की 19,000 रुपये. नाशिकमध्ये 15 ते 19,000 रुपये जमा होत आहे. जळगावमध्ये सुद्धा 19,000 रुपये याप्रमाणे वाटप सुरू झालेले आहे. धुळेमध्ये सुद्धा 16 ते 19,000 रुपये याप्रमाणे वाटप सुरू झालेलं आहे. नंदुरबारमध्ये सुद्धा 14 ते 18,000 रुपये याप्रमाणे पैसे खात्यामध्ये पीक विम्याचे इथं येत आहे. तर आता जे काही वाटप व्हायचे राहिलेले जे काही जिल्हे अधिक पेंडिंग आहे, यामध्ये नागपूरमध्ये सुद्धा टाईम लागणार आहे. नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, कोल्हापूर तर हे जे जिल्हे आहेत ते प्रलंबित आहे, म्हणजे टाईम लागणार आहे जिल्ह्यांमध्ये. यानंतर सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर अशा जिल्ह्यांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. यानंतर जे आहे आपल्याला 19,000 रुपये जमा होत आहे. तर आता यामध्ये पिकाचा प्रकार, नुकसान भरपाई टक्केवारी, पीक विमा हप्ता आणि सर्व अहवाल यानुसार महत्त्वाचे जे की शेतकऱ्यांना सूचना आहे. काही जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये टप्प्याटप्प्याने वाटप सुरू होत आहे. त्यामुळे यादीमध्ये नाव आहे की नाही तुमचं चेक करा. अधिकृत वेबसाईटवरती जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता. 19,000 पर्यंत रक्कम जमा होत आहे. तर आता ह्या पिकाच्या प्रकारावर यामध्ये तुमच्या शेतामध्ये सोयाबीन आहे, कापूस आहे, तूर आहे, हरभरा आहे, गहू आहे, ज्वारी आहे, यावरती अवलंबून. त्याचप्रमाणे 33% जास्त नुकसान असेल तर त्यामध्ये पात्र. नुकसान भरपाई अहवाल, पीक विमा भरलेले क्षेत्र, केंद्र सरकार, राज्य सरकारच्या अनुदानाचा हिस्सा यावरती सुद्धा पीक विमाचं जे काही पर्सेंटेज आहे त्यानंतर त्यावर त्याची भरपाई अवलंबून राहते. आता यामध्ये पैसे अडकण्याचे मुख्य कारणे म्हणजे आधार लिंक नाही. बँक खात्यामध्ये जाऊन आधार लिंक करा, बँकेत आधार लिंक करा. DBT बंद, बँकेत जाऊन DBT सक्रिय करून घ्या, जेणेकरून पैसे थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. ई-पीक पाहणी नाही, म्हणजे पुढील हंगामाचे जे काही पैसे आहेत, म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी ई-पीक पाहणी केलेले आहेत तर अशा शेतकरी बांधवांना पैसे इथं येत आहे.
चुकीचे खाते क्रमांक यामध्ये कृषी कार्यालयात जे काही दुरुस्ती करून घ्यायची आहे. यानंतर जर तुम्ही पीक विमा हप्ता भरलेला नसेल तर यामध्ये तुम्ही अपात्र आहात, यामध्ये तुम्हाला पैसे इथं येणार नाही. पुढील 3 दिवसात काय अपेक्षित आहे, यामध्ये उर्वरित जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू होणार आहे. पेंडिंग जिल्ह्या त्याचप्रमाणे टप्प्याटप्प्याने वाटप सुरू होईल. तर आता ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर हा तुम्हाला अर्जाचा नमुना देतो. यामध्ये तहसील कार्यालय, कृषी अधिकारी, पीक विमा प्रतिनिधी, तुमचा जिल्हा लिहा, तालुका, पीक विमा रक्कम खात्यात न जमा झाल्याबाबत तक्रार, अशा प्रकारचं फॉर्मॅट तुम्हाला दिलेलं आहे. महोदय लिहा. यानंतर जे की तुम्ही व्यवस्थित तुम्ही हा जो महिना आहे हा सुद्धा तुम्ही जसेचा तसा लिहून घ्या. यानंतर तुमचं नाव, गाव, तालुका, जिल्हा, मोबाईल नंबर, आधार नंबर, बँकेचे नाव, कोणतं बँकेचं पासबुक दिलं तर फॉर्म भरता वेळेस ते द्या. बँकेचे नाव झाल्यानंतर खाते क्रमांक व्यवस्थित टाका. पिकाचे नाव टाका, कोणतं पिकाचं आहे ते. गट क्रमांक म्हणजे तुमचा सर्वे नंबर टाका. खाते क्रमांक, गट क्रमांक टाकल्यानंतर हा जो आहे पॉलिसी नंबर, म्हणजे आता जे की तुम्ही पीक विम्याचा फॉर्म भरलेला आहे, ॲप्लिकेशन ID जे तुम्हाला इथं टाकायचं आहे. यानंतर तुमची दिनांक टाका, ठिकाण आणि स्वाक्षरी करा. आता यासाठी तुम्ही तक्रार करायचीसाठी पीक विमा प्रतिनिधी तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी राहते, तिथं हे द्यायचं आहे. त्याचप्रमाणे 14447 तर यावरती कॉल करून सुद्धा तुम्ही तक्रार नोंदवू शकता. यासोबत तुम्हाला कागदपत्र जोडायचे आहे, आधार कार्ड, 7/12 आणि 8, त्यानंतर पीक विमा फॉर्म भरलेल्याची पावती. तर त्याचप्रमाणे तुम्हाला डॉक्युमेंट जोडून द्यायचे आहेत.